टीम बी ने जान्हवीला कॅप्टन बनवण्याचा निर्णय घेतला आहे। चला तर बघूयात नेमकं काय यांचं बोलणं चाललं आहे। तर निखिल म्हणतो, जर का नॉमिनेटेड सदस्याला कॅप्टन होता येणार नाही असा जर नियम असेल तर आपल्याकडे दावेदार खूप कमी राहतात। वर्षाताई, डीपी दादा आणि अंकिता तर आत्ताच झाले। तर योगिता म्हणते की अरे पॅडी दादा पण आहेत ना। अभिजित म्हणतो बेस्ट आहे, उलट मला तर असं पण शॉक नाहीये कॅप्टन व्हायचं असेल तर योगिता म्हणते त्यांच्यातला आपण जान्हवीला करू शकतो। पण सूरज म्हणतो की पण आम्ही तुम्हाला केलं असतं जर आपल्यातला चालला असता। तर योगिता सांगते पण जर वेळ आलीच तर आपण जान्हवीला करू शकतो। तर अंकिता म्हणते हो, निक्कीला डिच करून आपण जान्हवीला कॅप्टन बनवू शकतो। तर योगिता म्हणते आणि कंपॅरेटिव्हली ती जास्त हुशार आहे सगळ्यांपेक्षा। तर अंकिता म्हणते टास्क बघू आणि मग ठरवूया। तर अभिजित म्हणतो पण जो माणूस शब्दाला शब्द देईल असाच बनवायचा जर आपल्यातला तो कॅप्टन बनवायचा असेल तर। आणि अंकिता म्हणते शब्दाला शब्द आपण द्यायला लागलोय पण त्यांच्या इतके नाही देऊ शकत आपण शब्दाला शब्द। तर अभिजित म्हणतो त्यांच्या इतके नाहीच द्यायचे आहेत। तर इकडे पॅडी म्हणतो की जर त्यांच्यासारखंच आपण पण मर्यादा सोडून जर वागायला लागलो तर आपल्यात आणि त्यांच्यात काहीच फरक राहणार नाही। निखिल पण म्हणतो आपण मर्यादेचा बांध नाही उलटायचा। योगिता देखील म्हणते की हो, आपण शब्दाला शब्द देऊ चांगल्या भाषेत पण त्यांच्या इतकी घाणेरडी भाषा आपण नाही वापरायची। तर पॅडी म्हणतो आपल्याला आपलं वागणंच पुढे घेऊन जाऊ शकतं, त्याच्यामुळे असं नाही करायचं। तर आपल्यातला कॅप्टन आपण वर्षाताई बनवू शकतो असं म्हणताना अभिजित म्हणतो की नको, वर्षाताई नको, कारण बिग बॉसची हालत अशी होईल की हो ऐका ना मी काय सांगतोय ते तरी ऐका ना। आणि वर्षाताईंचं एकच, मला हा मुद्दा पटलेला नाही आणि मी याचा निषेध करते, मला तुम्ही काहीही सांगू नका, मी म्हणेल तेच होणार। तर असं वर्षाताईंचं होईल आणि बिग बॉसचे बिनकामाचे हाल होतील। तर अशा प्रकारे इकडे वर्षाताईंच्या कॅप्टनवरती सगळ्यांनी जोक केलेला आहे। जान्हवीला कॅप्टन बनवण्याचा निर्णय बरोबर आहे का नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।